ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, ही कथा ऐकल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. दुःख, गरिबी आणि चिंता जळून खाक होईल. तुमच्या मुलांवरचे मोठे संकट टळेल. जो व्यक्ती ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळेल आणि स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी सदैव असेल. माता लक्ष्मीसुद्धा त्याच्यावर प्रसन्न होईल. म्हणून ही जी कथा आहे ती शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या जीवनात मोठा चमत्कार होईल. ही दिव्य आणि शक्तिशाली कथा तुमच्या जीवनात मोठी घडामोड घडवणार आहे. तुमच्या जीवनात चांगले दिवस येणार आहेत. म्हणून ही कथा चुकूनही टाळू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ही कथा ऐकण्यासाठी सज्ज व्हा. प्राचीन काळात एका वैभवशाली राज्यावर राजा चंद्रकेतू राज्य करत होता. तो प्रजावत्सल, न्यायप्रिय आणि धाडसी राजा होता. त्याच्या राज्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदत होती. मात्र काही वर्षांनी राज्यावर दुःखाचं सावट पसरू लागलं. पाऊस पडेनासा झाला, नद्या आटू लागल्या आणि जमिनी ओसाड पडू लागल्या. प्रजेला तहान भुकेचं संकट सतावू लागलं. काही साधू संतांनी सांगितलं की राजावर काहीतरी गूढ संकट आलं आहे. संकट दूर करण्यासाठी पवित्र गाय आणि तिच्या चरणधुळीचा आश्रय आपल्याला आता घ्यावाच लागेल, असं साधू संतांनी राजाला सांगितलं. राजा चंद्रकेतूला हे ऐकून आश्चर्य वाटलं, पण तो काहीही करून प्रजेला वाचवण्यासाठी तयार होता. त्याने जे काही साधू संतांनी सांगितलं होतं ते ऐकण्याचा निश्चय केला आणि त्याने आपल्या मोजक्या सैनिकांसह गूढ आणि दाट जंगलाचा मार्ग धरला. राजा चंद्रकेतू आणि त्याचे काही थोडेसेच विश्वासू सैनिक जंगलाच्या दिशेने निघाले. त्या जंगलाला काळजाई वन म्हणून ओळखले जायचे. अनेक वर्षांपासून तिथे जाण्याची हिंमत आजपर्यंत कोणीच केली नव्हती, कारण त्या जंगलात अनेक गूढ आणि भयानक गोष्टी घडत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. सूर्य आता मावळत चालला होता. पक्ष्यांचे आवाज बंद झाले आणि एक भीषण शांतता पसरली. रस्त्याला गडद झाडं, वेली, अनोळखी फुलं आणि गूढ झऱ्यांनी वेढलं होतं. सैनिकही घाबरलेले दिसत होते, पण राजाचा आत्मविश्वास मात्र अढळ होता. राजा म्हणाला, शूर योद्ध्यांनो, आपला उद्देश पवित्र आहे. आपण गाय शोधून राज्यावरचं संकट दूर करूया. काही वेळ चालल्यानंतर एक भला मोठा पिंपळाचा वृक्ष दिसला. त्याच्या छायेमध्ये एक साधू ध्यानस्थ बसलेले दिसले. त्याचं तेजस्वी रूप पाहून राजा आणि सैनिक साधूसमोर नतमस्तक झाले. साधूंनी डोळे उघडले आणि हलक्या आवाजात म्हणाले, राजा चंद्रकेतू, तुझ्या इथे येण्याचा हेतू मला माहीत आहे. ही पवित्र गाय तुला मिळेल, पण तिला तुझ्या राज्यात घेऊन जाणं सोपं नाही. ती गाय दिव्य शक्तीने युक्त आहे. तिचं रक्षण फक्त निष्पाप हृदय असलेलाच करू शकतो. तुझी ही परीक्षा असेल. राजाने साधूला वचन दिलं, मी कोणतीही परीक्षा देण्यास तयार आहे. फक्त माझं राज्य संकटमुक्त झालं पाहिजे. साधूंनी एका झऱ्याजवळ इशारा केला. त्या झऱ्यातून सुवर्ण रंगाचा प्रकाश निघत होता. त्या झऱ्याकडे साधूंनी बोट केलं. झऱ्याच्या काठावर एक सुंदर पवित्र गाय उभी होती. तिचं शरीर शुभ्र होतं आणि डोळे दिव्य तेजाने चमकत होते. त्या गायीच्या नजरेत एक वेगळं वात्सल्य होतं. जणू तिच्या अस्तित्वाने सगळं वातावरण पवित्र झालं. सैनिकही आनंदी झाले, पण साधू म्हणाला, राजा, ही गाय तुझ्याबरोबर जाईल, पण तू तिला पाठीशी घेऊन जात असताना अनेक संकट मात्र येतील. काही झालं तरी तुझी श्रद्धा आणि संयम सुटता कामा नये. राजाने नम्रतेने गायीला प्रणाम केला आणि तिच्या दिशेने जाऊ लागला. गायीने देखील जणू राजाची भक्ती ओळखून त्याला साथ देण्यासाठी पावलं उचलली. पण जसे जसे ते जंगलाबाहेर जाऊ लागले तसतसे गूढ घटना घडू लागल्या. आता या घटना कोणत्या होत्या त्याही आपण बघूया. जसा राजा जंगलाच्या दिशेने बाहेर पडू लागला होता तशा काहीतरी संकट येण्याच्या मार्गानेला सुरुवात झाली होती.
राजा, ही गाय आता तुझ्यासोबत आहे आणि तू हिला बाहेर घेऊन जायचं आहे आणि तुला संकट देखील येणार आहेत असं साधूने देखील सांगितलं होतं. अचानक हवेत एक विचित्र गर्जना झाली. झाडं हलू लागली आणि जमिनीवरून काळसर धुराचे लोट उठू लागले. सैनिक घाबरून मागं हटू लागले. पण राजाने धीर धरला. भिवू नका, ही आपली परीक्षा आहे. तेवढ्यात त्या धुरामधून आसुरी आवाज आला. राजा, ही गाय माझी आहे. तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मी तुझं आयुष्य संपवून टाकेल. राजा मात्र घाबरला नाही, डगमगला नाही. त्याने तलवार उगारली आणि जोरात गर्जना करत म्हणाला, दुष्ट आत्म्या, तू काहीही करशील, पण माझ्या राज्याचं कल्याण मी करणारच आहे. या पवित्र गायीचं रक्षण करणं म्हणजे माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मी पार पाडणारच आहे. मला ही गाय घेऊन जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अचानक त्या धुरात एक भीषण रूप दिसू लागलं. तो भैरव राक्षस होता. त्याचे लाल डोळे आणि भयानक रूप पाहून सैनिक पुन्हा घाबरले. पण राजाने गायीच्या पुढ्यात उभं राहत तलवारीने एक चमत्कारिक वर्तुळ आखलं आणि मंत्र पुटपुटू लागला. गाय शांत होती. तिच्या नजरेतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडत होता. तो प्रकाश थेट भैरव राक्षसावर आदळला. त्या प्रकाशाच्या तीव्रतेने राक्षस विवळू लागला आणि ओरडला, हे अशक्य आहे. माझ्या शक्तीचा अंत एका गायीच्या कृपेने कसा होत आहे. हळूहळू तो काळसर धूर नष्ट होऊ लागला. झाडं शांत झाली आणि सगळं जंगल पुन्हा उजळून निघालं. गायी जणू आशीर्वाद देत राजाकडे पाहिलं. राजाने गायीला सांगितलं, तुझ्या कृपेने माझं राज्य संकटमुक्त होईल. तू माझ्या राज्यात येऊन प्रजेचं कल्याण कर. राजा चंद्रकेतू गायीला थोडं जवळ घेत आणि तिला विश्वास देत म्हणाला, भिवू नकोस, मी तुला सुखरूपरित्या इथून घेऊन जाणार आहे. गायीच्या पाठीवर एकदम हलका हात त्याने फिरवला. गायीच्या डोळ्यांमध्ये असं काहीतरी होतं जे पूर्ण राज्याच्या भविष्याशी संबंधित होतं. राजा आणि त्याचे सैनिक गायीसह जंगलातून बाहेर पडायला लागले. त्याचवेळी राजाच्या मनात अनेक विचार येत होते. तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही योग्य मार्गावर चाललेत असं त्या साधूंनी सांगितलं होतं. राजा आणि त्याचे सैनिक मार्गावर होते, पण संकटांचा तो अनुभव अजूनही ताजाच होता. त्या दरम्यान राजाच्या लक्षात आलं की गाय त्याच्या जीवनात केवळ एक साधी प्राणी नाही, तर एक चमत्कारिक रक्षण करणारी शक्ती आहे. गायीच्या संपर्काने राजाचे हृदय शांत झालं होतं आणि त्याला आर्थिक धैर्य प्राप्त झालं होतं. पण त्याला हे समजलं की हे चमत्कार फक्त गायीच्या शक्तीमुळे नाही, तर त्याच्या निष्ठेला देखील महत्त्व आहे. त्याच्या मनाने हे ठरवलं की त्याच्या राज्याला या गायीच्या आशीर्वादाने सुखी करणं हे त्याचं कर्तव्य आहे. राजा चंद्रकेतू आणि त्याचे सैनिक गायीसह आपल्या राजधानीकडे निघाले. रस्ता फारच कठीण होता, पण राजाच्या मनात शंकेची कल्पनाही येत नव्हती. त्याच्या मनात एकच विचार होता, राज्याच्या सुखासाठी जमेल ते काहीही करायची तयारी आपली आहे. शिवाय गायीच्या सहवासांमुळे सर्व सैनिकांचे मन देखील आता उत्साही झाले होते. गायीच्या पाठीवर शांतता आणि सुखाचा आभास होत होता. एका काठावर येताच त्यांनी एक अद्भुत दृश्य पाहिलं. राज्याच्या सीमेला जरा जवळ जाऊन त्यांना एक हलका प्रकाश दिसला. तो एक पवित्र चंद्रप्रकाश वाटत होता. तो असा एक चमकदार वलय निघत होता, त्यामुळे संपूर्ण वातावरण उजळलं होतं. राजा आणि त्याचे सैनिक ते दृश्य पाहून थक्क झाले. त्यांना समजलं की ही गाय फक्त पवित्र आहे, तर तिच्या आशीर्वादाने राज्याचे सर्व संकट आता लवकरच दूर होणार आहेत. राजा चंद्रकेतू आणि त्याचे सैनिक गायीसह राजधानीकडे निघतच होते. रस्ता सोपा नव्हता, पण प्रत्येक टप्प्यावर त्यांना एक नवा चमत्कार दिसत होता. त्यांच्या प्रत्येक पावलासोबत वातावरण बदलत होतं आणि सगळं काही नव्या तेजाने भरून जात होतं. गायीच्या जवळ असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळं समाधान आणि शांतता मिळत होती. पण राजाच्या मनात एक शंका आली. हे सगळं इतकं सोपं कसं होतं? त्याच्या मनात विचार सुरू झाले. गायीच्या कडेने धीर धरत तो पुढे जात राहिला, पण शंका त्याच्या मनातून जात नव्हती. आणि अचानक रस्त्यात एका उंच टेकडीवर चढताना काही सैनिक एकदम घाबरले. ते म्हणाले, राजा, त्या टेकडीवर काठावर काहीतरी अजब दिसत आहे. त्या ठिकाणी एक भयंकर गोष्ट आहे. राजाने सैनिकांना धीर दिला. चुकत असाल
काही होत नाही. राजा आणि त्याचे सैनिक टेकडीवर चढले आणि समोर पाहिलं तर एक विचित्र दृश्य दिसलं. त्या टेकडीवर एक काळा साप उभा होता आणि त्याच्या चारही बाजूंनी अंधकार पसरला होता. गायीने त्याच्याकडे पाहताच त्याच्या डोळ्यांमध्ये एक जादू चालू झाली आणि एक तेजस्वी प्रकाश सापावर पडला. साप जरा वेळ शांत झाला आणि नंतर लुप्त होऊन गेला. राजाने सापाच्या नष्ट होण्यावर एक श्वास घेतला आणि म्हणाला, हे चमत्कारिक आहे. ही गाय खरंच दिव्य आहे. राजा पुढे चालू लागला आणि त्याचे सैनिक त्याच्या सोबत चालू लागले. गायीच्या तेजामुळे त्याचं मन लवकरच शांत होऊ लागलं. राजा आता जवळपास राज्याच्या सीमा पार करत होता. तेव्हा त्याने एका साधूला पाहिलं, जो एका झाडाखाली बसून ध्यान करत होता. साधूने राजाला पाहून त्याच्याकडे आकर्षक शब्दात बोलावलं, राजा, तू तुझ्या राज्याच्या गायीच्या कृपेने सुख करशील, पण लक्षात ठेव, गायीच्या शक्तीचा वापर इतरांच्या हितासाठीच असावा. राजा थोडा विचार करत म्हणाला, होय साधू, मी या गायीचा उपयोग केवळ माझ्या राज्यासाठी नाही तर लोकांच्या भल्यासाठी देखील करणार आहे. साधू हसले आणि त्याच्या हातात एक पवित्र धागा दिला. हे धागा तुमच्या राज्याच्या रक्षणासाठी आहे. गायीच्या आशीर्वादाने तुमच्या राज्यावरून संकट दूर होतील. राजा त्याला धन्यवाद देऊन गायीला घेऊन आपल्या राजधानीकडे वाटचाल करू लागला. राजधानीमध्ये पोहोचल्यावर राज्यात उत्साहाचे वातावरण पसरले. राजा आणि त्याच्या सैनिकांना परत पाहून प्रजेच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. गायीच्या पवित्रता आणि आशीर्वादामुळे सर्वजण आनंदित झाले होते. राजाने गायीला शहराच्या प्रमुख चौकात नेले आणि सगळ्या लोकांना एकत्र करून सांगितलं, ही गाय फक्त एक पवित्र प्राणी नाही, ती आपल्या राज्याचे रक्षण करणारी दिव्य शक्ती आहे. तिच्या आशीर्वादाने आपल्या राज्यावरून सर्व संकटे दूर होतील. राज्याचे लोक आणि त्याचे मंत्री हे ऐकून आनंदी झाले आणि सर्वांनी गायीला प्रणाम केला. त्यानंतर राजा गायीच्या कृपेने राज्यात शांती आणि समृद्धी आणण्याच्या मार्गावर निघाला. राज्यातील परिस्थिती लगेच बदलली. पाऊस झाला, नद्या पुन्हा भरल्या आणि जमिनीतून नव्या जीवनाचा संचार झाला. अन्नाची धान्ये परत भरली आणि प्रजेच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पसरलं. राजा चंद्रकेतूचं राज्य पुन्हा समृद्ध होऊ लागलं. गायीच्या आशीर्वादाने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुख आणि समृद्धी मिळाली. ही कथा आपल्याला हेच शिकवते की गायी ही किती प्रभावी असू शकते. जर आपल्या मनात शांतता असेल, आपल्या मनात ध्येय पूर्ण करण्याची जिद्द असेल, मनामध्ये श्रद्धा असेल, मनामध्ये विश्वास असेल, तर कुठलंही संकट आपण सहजपणे पार करू शकतो. स्वामींनी आपल्याला हाच संदेश पाठवला आहे की तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी हे सर्व काही करू शकता. जर तुमचं कर्म योग्य असेल, तुम्ही चांगल्या कर्मासाठी देवाकडे काही मागत असाल, तर ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. जीवनात संकटे येत जात राहतात, परंतु जो धैर्याने त्या संकटांना सामोरं जातो तो जीवनामध्ये टिकून राहतो. ही कथा ज्या भक्तांनी ऐकली त्या भक्तांना या कथेचा बोध समजलाच असेल. जसं राजाने कुठल्याही परिस्थितीत त्या जंगलामध्ये जाऊन गायीला आणलं, त्याने आपल्या प्रजेसाठी हे सर्व काही केलं, त्याचा निश्चय दृढ होता. त्याच्या मनात साशंकता नव्हती. जे काही करायचं होतं ते फक्त प्रजेसाठी करायचं होतं. त्याने स्वतःसाठी काही केलं नाही तर आपल्या प्रजेसाठी सर्व काही सहन केलं. म्हणून तो पुन्हा परतू शकला, गायीला राज्यामध्ये आणू शकला आणि राज्यामध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण करू शकला. राज्यातील परिस्थिती बदलली कारण राजाने ते करून दाखवलं. राजा चंद्रकेतू जे काही केलं ते आपल्या राज्यासाठी केलं आणि गायीच्या आशीर्वादाने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुख आणि समृद्धी मिळाली. आपल्याही जीवनात आपण जर चांगले कर्म केले, एखादं ध्येय गाठण्यासाठी आपण जरी पाऊल उचललं, तर ते ध्येय गाठल्याशिवाय आपण मागे फिरायचं नाही. आपण कथेमध्ये पाहिलं की राजाला अनेक संकटांनी घेरलं, मात्र त्याला गायीने देखील मदत केली कारण त्याचा निश्चय दृढ होता. आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना मात्र घाबरायचं नाही. सहजपणे एखाद्या संकटाला सामोरं जायचं. स्वामींची शक्ती आपल्याला अप्रत्यक्षपणे मदत करत असते, म्हणून घाबरायची गरज नसते.
जीवनामध्ये जेव्हा जेव्हा कधी संकट येतील तेव्हा तेव्हा आपण त्या संकटांना सामोरं जायचं. प्राचीन काळी या अनेक घटना घडल्या आणि त्या घटनांमध्ये काही ना काही चमत्कार आपल्याला दिसले. आधुनिक युगात देखील असे चमत्कार घडत आहेत. फक्त ते चमत्कार आपल्याला घडवायचे आहेत. पुढे आणखी काही चमत्कार होतील, त्यांना देखील आपल्याला सज्ज राहायचं आहे. जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते आपल्याला योग्य त्या प्रकारे मिळेल याची काळजी मात्र आपण घ्यायची आहे. आता जर आपण वेळ वाया घातला तर भविष्यातही आपल्या हातून वेळ निसटून जाईल. म्हणून आहे त्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. प्रत्येक कथेमध्ये आपल्याला हेच शिकायला मिळतं की कशाप्रकारे सत्याचा विजय होतो, कशाप्रकारे स्वामी समर्थांची कृपा आपल्यावरती राहते. राजा चंद्रसेनला श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावरती हे सर्व काही मिळालं होतं. ही कथा सांगणारा प्रत्येक भक्त जो आहे त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव आहे. ज्या श्रोत्यांनी ही कथा ऐकली आहे त्या प्रत्येक श्रोत्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा नक्की होणार आहे. जीवनामध्ये आपण जे काही मिळवलं त्याचा थोडाफार वाटा तरी दुसऱ्यांचा आहे. म्हणून काही मिळालं म्हणून गर्व आणि अहंकार मात्र करायचा नाही. ही कथा आपण ऐकली आहे याचाच अर्थ आपल्याही जीवनात काहीतरी सकारात्मक होणार आहे असा दृढ निश्चय आपण आपल्या मनामध्ये ठेवायचा. जीवनामध्ये चमत्कार आणि भावनिक ओढ आपल्याला नेहमी असायला पाहिजे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे असतील तर आपण जीवनामध्ये मोठं बनू शकतो. आजकालच्या जीवनामध्ये सर्व काही आपल्याला प्राप्त होतं, परंतु त्याची योग्य ती किंमत आपल्याला राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात जे काही तुम्ही मिळवाल त्याची योग्य ती किंमत राहावी म्हणून स्वामी समर्थ महाराजांनी हा सर्व आराखडा निर्माण केला आहे. कारण सहजरित्या जर सर्वांना सर्व काही मिळालं तर त्याची जी किंमत आहे ती माणसांना राहत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांनी एवढ्या परीक्षा भक्तांच्या घेतल्या आहेत. या परीक्षा घेण्याचं कारण हेच आहे की भक्तांना मिळालेल्या गोष्टींचं महत्त्व समजावं. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी हाच महत्त्वाचा गुणधर्म सांगणारा होता. आजची जी आपण गोमातेची पवित्र कथा ऐकली आहे, या कथेमध्ये देखील कसं राजाने त्याच्या प्रजेसाठी सर्व काही केलं. त्याने गर्व केला नाही, त्याने अहंकार केला नाही, त्याला प्रजेचं दुःख देखवलं नाही. म्हणून त्याने जंगलामध्ये जाऊन गायीला आणलं आणि प्रजेला सुखी बनवलं. आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला सुखी करण्यासाठी आपण सर्व काही करूच शकतो. तर आपण धैर्याने आणि आत्मविश्वासाने कुठलीही गोष्ट नक्की करा, तुम्हाला त्यामध्ये सफलता प्राप्त होईल. संकट दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त स्वामींच्या काही आशीर्वादांची गरज आहे. हे आशीर्वाद जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला कुठल्याच गोष्टींची गरज भासणार नाही. परंतु ते आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला चांगले कर्म करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये चांगले वाईट दिवस येत जात राहतात, परंतु जो चांगले दिवस आल्यानंतर गर्व करत नाही आणि वाईट दिवस आल्यानंतर खचून जात नाही, तोच आयुष्यामध्ये टिकून राहतो. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्हालाही मोठं व्हायचं असेल, जीवनामध्ये तुम्हालाही काहीतरी प्राप्त करायचं असेल तर संघर्षाशिवाय मात्र पर्याय नाही. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात, तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा. तुमच्या प्रयत्नांना मी साथ देईल. प्रयत्न एकदा व्यर्थ जातील, दोनदा व्यर्थ जातील, तीनदा व्यर्थ जातील, मात्र चौथ्यांदा त्या प्रयत्नांचे योग्य परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट नेहमी करत असतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे तयार होऊन जातो आणि त्या गोष्टींची सवय आपल्याला होऊन जाते. म्हणून प्रयत्न करणं सोडू नका. प्रयत्नाने माणूस एखादी गोष्ट सहजपणे प्राप्त करू शकतो. जर एखाद्या गोष्टीची आपल्याला प्रॅक्टिस असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला फार मेहनत करावी लागत नाही. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये नाविन्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहे. वारंवार तीच गोष्ट केल्याने आपण त्या गोष्टींमध्ये पारंगत होऊन जातो आणि ती गोष्ट आपण सहजपणे करू शकतो. स्वयंपाक करणारी जी स्त्री आहे तिला रोज स्वयंपाक करण्याची सवय लागलेली असते, त्यामुळे तिला स्वयंपाक करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही. ती सहजपणे
स्वयंपाक करू शकते. आणि जर एखादा नवीन व्यक्ती पहिल्यांदा स्वयंपाक करायला लागला तर त्याला तो स्वयंपाक करता येणार नाही. याचाच अर्थ जेव्हा आपण सहजपणे एखादी गोष्ट करण्याची तयारी ठेवत असेल तर तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहे. रोज प्रयत्न करून एखादी गोष्ट मिळवण्याचा ध्यास जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही त्या गोष्टींमध्ये पारंगत होता. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. चमत्कार महाराज नक्की करतील, फक्त त्यासाठी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आजची ही जी गोमातेची कथा आहे, ज्या भक्तांनी ऐकली आहे त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील. ही कथा होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा. आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.